नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेण पोलीस ठाण्यात धांगडधिंगाणा करणाऱ्या डॉक्टर संगम पाटील यांना न्यायालयीन कोठडी. पेण शहरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत थेट पेण पोलीस ठाण्यात घुसून पोलीस कर्मचाऱ्यांनाच आरडाओरडा आणि अश्लील शिवीगाळी करणाऱ्या डॉक्टर संगम पाटील यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाला राजकीय रंगही चढल्याचे दिसून येत आहे. संबंधित डॉक्टर संगम पाटील हे एका राजकीय पक्षाचे माजी पदाधिकारी असल्याचे समजते. त्यामुळे त्यांची सुटका व्हावी यासाठी त्या पक्षाच्या एका माजी आमदारांनी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र पोलिसांशी केलेल्या उद्धट आणि बेजबाबदार वर्तनामुळे हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजात आरोग्य सेवा देणाऱ्या जबाबदार व्यवसायात असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे असभ्य वर्तन अपेक्षित नसल्याने सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनाच धमकावण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे पेण शहरात एकच चर्चा रंगली असून कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.